Hello everyone, this is Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn a English workshop of the poem Stopping by Woods on a Snowy Evening. Okay, so before that I request to you, if you haven't subscribed my channel, please subscribe it and hit the bell icon so that you will get the notification whenever I will upload new videos. Okay, so without wasting time, let's get started. Okay, the first workshop is put marks in front of true statement or marक्स इन फ्रंट ऑफ फॉल्स स्टेटमेंट. ओके, तर बघा आपल्याला राईट मार्क जी स्टेटमेंट्स ट्रू असेल त्याच्यासमोर आपल्याला राईट मार्क करायचं आहे आणि जी स्टेटमेंट ही फॉल्स असेल त्याच्यासमोर आपल्याला क्रॉस मार्क करायचं आहे. ओके, तर चला मित्रांनो आपण सगळ्यात पहिली स्टेटमेंट बघूया. द स्पीकर स्टॉप्स टू वॉच रेन फॉलिंग अमॉंग द ट्री. म्हणजे काय म्हणते की तो स्पीकर आहे, म्हणजे जो लेखक आहे किंवा कवी म्हणतो आपण ज्याला, त्यांनी काय बघितलं तर फॉलिंग अ रेन. ॲक्च्युअली तिथं काय तर आईस स्नो फॉलिंग होत होता आहे ना, म्हणजे ऑलरेडी ही जी स्टेटमेंट आहे ही काय आहे फॉल्स आहे. राईट, म्हणून आपण इथं क्रॉस मार्क करूया. सेकंड बघा, द ओनर ऑफ द वूड्स इज नोन टू स्पीकर्स. या जो ओनर ऑफ वूड म्हणजे ज्या जंगलाचा जो ओनर होता, जो मालक होता, इज नोन टू द स्पीकर, की जे कवी होते त्या कवीला काय करत होते, नोन ओळखत होते. अँड इट्स करेक्ट आहे की नाही, आणि ही राईट आहे कारण की कवीनं म्हटलेलं आहे. तो काय म्हणतो की आय नो हुज वूड्स आर दीज आर आहे ना, आणि मला माहीत आहे की हे जंगल कोणाचे आहे हे मला माहीत आहे. सो दॅट्स वाय इट्स अ करेक्ट स्टेटमेंट. नाव सी The horse is worried about the cold and wants to keep going. म्हणजे त्याचा जो लिटल हार्स होता, कवीचा जो घोडा होता, तो वरीड होता कशाबद्दल, अबाउट कोल्ड, अँड वॉन्ट्स टू कीप गोईंग. नो, इट्स ऑल्सो फॉल्स. सो दॅट्स वाय वी हियर क्रॉस मार्क. ओके, नाउ द लास्ट वन, द स्पीकर डझंट एम्फसाइज अपॉन द ब्युटी ऑफ वूड्स he is passing through. The speaker doesn't emphasize upon the beauty of woods. Yeah, doesn't emphasize the beauty म्हणजे जी जंगलाची जी ब्युटी आहे, सुंदरता आहे, त्याच्यावर यांनी जोर दिले. एम्फसाइज म्हणजे जोर देणे, तर ही खोटं आहे कारण की त्यांनी त्या जंगलाची जी सुंदरता आहे याच्यावर त्यांनी जोर दिलेला आहे, एम्फसाइज केलेला आहे. आणि इथं काय म्हणते, स्पीकर डझंट म्हणजे केलं नाही, म्हणजे ऑलरेडी ही सुद्धा काय आहे फॉल्स आहे, म्हणून आपण सुद्धा इथं काय देऊ, फॉल्स मार्क देऊ. ओके, तर पहिली स्टेटमेंट्स काय आहे फॉल्स आहे, दुसरी स्टेटमेंट ट्रू आहे, थर्ड स्टेटमेंट्स ऑल्सो फॉल्स, अँड फोर्थ स्टेटमेंट ऑल्सो फॉल्स. ओके, डिड यू गेट इट? नाउ गो टू द नेक्स्ट. ओके, so find out lines from the poem as a proof for the following explanation. So the following explanations म्हणजे खालील दिलेले जे स्पष्टीकरणस आहेत याचं काय ॲज अ प्रूफ म्हणजे पुरावा कुठून शोधायचा आहे, फ्रॉम द पोएम. म्हणजे ह्या एक्सप्लेनेशनचा पुरावा, म्हणजे हे एक्सप्लेनेशन जे दिलेलं आहे यांचा पुरावा कवितेच्या ओळींमधून आपल्याला शोधायचा आहे. तर बघा पहिलं काय आहे तर देअर इज नो वन टू कॅच द स्पीकर्स ट्रेसपॉसिंग. आता ट्रेसपॉसिंगचा अर्थ होतो अतिक्रमण, म्हणजे कवीनी त्या जंगलामध्ये जे अतिक्रमण केले आहे ते नो वन टू कॅच म्हणजे त्यांना कोणी पकडलं नाही. आता ह्या स्पष्टीकरणाचा पुरावा देणारी ओढ कवितेमध्ये कोणत्या आहे, तर चला आपल्याला कवितेमध्ये जावं लागेल. तर चला मित्रांनो आपण कवितेच्या ओळींमध्ये जाऊ. तर बघा पहिल्या स्टांजामध्ये ह्या दोन ओळी आहेत, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, म्हणजे मला कुणीही इथं जंगलामध्ये थांबलेलं आहे कोणी बघितले नाही. कशासाठी, तर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. तर हे जे जंगल आहे जे स्नोनी म्हणजे जे बर्फानी आच्छादलेलं आहे ते पाहण्यासाठी मला इथं कुणीही बघितलेलं नाही. सो दीज आर द बोथ टू लाईन्स आर द प्रूफ ऑफ दिस एक्सप्लेनेशन. ओके, नाउ नेक्स्ट. तर बघा दुसरं आहे, तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, दुसरं बघा, द लिटल हॉर्स ड्रॉ हिज मास्टर्स अटेन्शन. म्हणजे जो लिटल हॉर्स होता त्यांनी आपल्या मालकाचं अटेन्शन म्हणजे लक्ष
हे जे एक्सप्लेनेशन आहे तर ह्या एक्सप्लेनेशनचा म्हणजे वर्णन करणारी जी ओळ आहे कवितेमधील तर ती कोणती आहे ती बघूया आपण. तर बघा, ही गिव्ज हार्नेस बेल आहे ना, त्यांना आपल्या मालकाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काय केलं त्यानं, तर त्यांनी हार्नेस बेल वाजवली आपली, टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक आहे ना. तर ह्या लाईनी त्या स्पष्टीकरणाचा पुरावा देत असतात. दुसरं बघा मित्रांनो, तिसरी स्पष्टीकरण काय तर हिज हॉर्स सीम्स अनॉक्सियस टू कीप गोईंग, म्हणजे त्याचा जो हास आहे तो अनॉक्सियस म्हणजे काय तर उदास, विचलित, कशासाठी, टू कीप गोईंग म्हणजे पुढे जाण्यासाठी तो अनॉक्सियस आहे. ह्या ओळीचा म्हणजे ह्या स्पष्टीकरणाचं पुरावा देणाऱ्या ओळी आपण चला तर कविते तर तिथं म्हटलेलं आहे की माय लिटल दिस लाईन्स, माय लिटल हार्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. सो these both lines are the proof of these explanations. Okay, now the last one, not last one, second last. Okay, the speaker prefers to stay but is forced to move onwards. Okay, so the speaker prefers to stay आहे ना. तर जो स्पीकर होता, जो कवी होता, त्याला काय तिथं थांबायचं होतं, बट इट फोर्स टू मूव ऑनवर्ड, परंतु त्याचं जे मन होतं त्याला तिथून समोर जाण्यासाठी काय तर फोर्स करत होतं, त्याच्यावर जबरदस्ती करत होतं. तर चला मित्रांनो, ह्या ओळी म्हणजे ह्या स्पष्टीकरणाचं पुरावा देणारी लाईन कोणती आहे तर बघा, ह्या ठिकाणी बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड मैल्स टू गो प्रिफर आय स्लीप, म्हणजे मला अजूनही बरेचसे प्रॉमिस काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत, अँड मैल्स टू गो बिफोर आय स्लीप, आणि मला झोपी जाण्याच्या पूर्वी मैलोन मैल अंतर कापायचं आहे. तर ह्या ओळी त्या एक्सप्लेनेशनचा पुरावा देत असतात. नाव लास्ट वन, पोएम इज सेट इन द बॉयगॉन एरा. तर बॉयगॉन एरा म्हणजे काय तर पूर्वीचा काळ, पुरातन काळ. द पोएम इज सेट इन द बायगॉन एरा म्हणजे ही जी कविता आहे हे पूर्वीच्या काळातील आहे असं म्हणायचं आहे. तर हे एक्सप्लेनेशन दर्शवणारी ओळ कोणती आहे मग कवितेमधील बघा. तर मित्रांनो, कवितेमधील ही ओळ आहे बघा की जी बायगॉन एरामधील आहे. हे कशावरून आपल्याला सिद्ध होते, कारण की त्या काळामध्ये घोड्यांना काय तर एक प्रकारची ते हार्नेस बेल लावल्या जायची आहे ना, है की नाही. म्हणजेच ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देअर इज सम, या फक्त आपण तेवढं नाही म्हणणार, फक्त एवढं जरी म्हटलं ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स आहे ना, की ज्यांनी आपली गळ्यातील घंटा वाजवून लेखकाचा लक्ष आकर्षित केली, त्या लक्ष आकर्षित म्हणजेच आपल्याकडे आकर्षित केलं लक्ष त्यांचं. ह्या ओळीवरून आपल्याला लक्षात येते की ही जी कविता आहे इट्स अ सेट ऑफ द बायगॉन एरा, म्हणजे पूर्वीच्या काळातील कविता आहे, याच्यावरून आपल्याला लक्षात येते. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड. ओके, नाउ गो टू अ नेक्स्ट. ओके, द पोएम इज बिलीव्ड टू हॅव अ रेफरन्स टू द पोएट्स लाईफ इटसेल्फ. व्हॉट कुड द फॉलोइंग सिग्निफाय? चूज फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. तर काय म्हणते की द पोएम इज बिलीव्ड टू द रेफरन्स. आता रेफरन्स म्हणजे काय तर संदर्भ, कशाचा तर टू द पोएट्स लाईफ इटसेल्फ, म्हणजे कवीच्या स्वतःच्या जीवनाचा संदर्भ ह्या कवितेमध्ये असल्याचं आपल्याला दिसते. सो व्हॉट कुड द फॉलोइंग सिग्निफाय, मग ज्या खालील ओळी आहेत त्या काय सूचित करतात? व्हॉट कुड द फॉलोइंग सिग्निफाय काय सूचित करतात? चूज फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. तर खाली दिलेले जे ब्रॅकेट्समध्ये वर्ड्स आहेत ह्या ओळी ह्यापैकी कोणते सूचित करतात कवीच्या जीवनातील कोणत्या गोष्टींना त्यांनी कोणत्या गोष्टीचा संदर्भ घेतलेला आहे ह्या ओळींसाठी, हे आपल्याला ह्या ब्रॅकेट्समधून चूज करून लिहायचं आहे. तर बघा मित्रांनो, पहिला आहे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता हे जे वर्ड्स आहे हे कवितेमध्ये काय रेफरन्स करते, काय कशाचा संदर्भ ह्या ठिकाणी कवितेमध्ये घेतलेला आहे? जसं ओल्ड एज आहे, लाईफ आहे, डेथ अँड एव्हरलास्टिंग पीस. तर
ह्या गोष्टीचा संदर्भ ह्या कवितेमध्ये कोणकोणत्या ओळीमध्ये घेतलेला आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, द स्पीकर्स जर्नी. आता कवीचं जीवन प्रवास ह्याच्यासाठी कोणता संदर्भ घेतलेला आहे, तर कवितेमध्ये आहे लाईफ. काय तर लाईफ, जीवन. द स्पीकर्स जर्नी म्हणजे त्यांच्या जीवनाचा प्रवास. आता बघा या ठिकाणी स्नोवी इव्हिनिंग. आता स्नोवी इव्हिनिंगसाठी त्यांनी तर ओल्ड एज, काय ओल्ड एज याचा संदर्भ घेतलेला आहे. दुसरा आहे लवली डीप डार्क वूड्स, आहे ना, सुंदर घनदाट असं जंगल. ह्याच्यासाठी त्यांनी कोणतं तर एव्हर लास्टिंग पीस. तर पीस म्हणजे शांतता, त्यांनी पूर्ण एव्हर लास्टिंग पीस, एव्हर लास्टिंग पीस. ओके, तर याचा संदर्भ घेतलेला आहे. प्रॉमिसेस. आता प्रॉमिसेससाठी त्यांनी कोणता संदर्भ घेतलेला आहे, तर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. की मग त्याला कोणते प्रॉमिसेस पूर्ण करायचे होते, तर त्याचे कर्तव्य, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके, अँड लास्ट वन स्लीप इज अ डेथ. स्लीप इज अ डेथ. ओके, तर स्लीप हा वर्ड कशाचा संदर्भ म्हणून वापरलेला आहे, तर डेथ, मृत्यू याचा संदर्भ म्हणून वापरलेला आहे. आय होप यू अंडरस्टूड. नाऊ गो टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ओके, तर बघा या ठिकाणी काय म्हणते, टेल विदर द राईम स्कीम ऑफ द फॉलोइंग स्टांजाज इज राईट ऑर रॉंग. म्हणजे हे जे रायमिंग स्कीम आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्टांजाचे, ते राईट आहेत की रॉंग आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. अँड फॉर द रॉंग राईम स्कीम गिव द करेक्ट वन. आणि ज्या रॉंग आहेत त्याला आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे. ओके, तर बघा पहिला स्टांजा आहे, पहिला स्टांजाचं आहे ए ए बी ए. इट्स अ करेक्ट वन. हे काय आहे, तर इट्स अ करेक्ट, हे चूक नाही आहे म्हणून आपण इथं काय लिहिणार, करेक्ट. ओके, देन स्टांजा बी बी सी बी. दिस इज द रॉंग. मग करेक्ट काय आहे, तर ए बी ए. ओके, ए बी ए म्हणजे सेम. पहिला आणि दुसरा स्टांजा काय आहे, सेम आहे. स्टांजा 3 सी 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 ही सुद्धा काय आहे, रॉंग आहे. ही सुद्धा काय आहे, रॉंग. मग ह्याचं करेक्ट काय आहे, तर याचं सुद्धा ए बी ए. ओके, ए बी ए म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा स्टांजा काय आहे, सेम आहे. देन स्टांजा 4 तर बी बी ई डी हे सुद्धा काय आहे, तर रॉंग आहे. कारण की आपण कविता शिकत असताना आपण ह्याबद्दल चर्चा केलेली आहे. आणि ह्याची काय, तर ये. सो दिस इज द करेक्ट रायमिंग स्कीम ऑफ द लास्ट स्टांजा. ओके, नाउ गो टू द नेक्स्ट. गिव्ह युअर ओन रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे याचे आपल्याला ओन म्हणजे स्वतःच्या मतानं आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहे. जसं हाऊस. आता हाऊस रायमिंग वर्ड्स, याला साऊंड जुळणार आपल्याला कोणता आहे वर्ड, तर हाऊस माऊस. काय म्हणू आपण, माऊस, हाऊस माऊस. वुड्स. तुम्ही दुसरे कोणतेही वर्ड्स लिहू शकता. इझी बिजी. यस. देन वाइंड काइंड, है ना, सेम साऊंड जुड़तो. देन डार्क बार्क and watch catch. So these are the rhyming pairs of the words. Okay, now go to the next. Match the lines of the poem with their figure of speech. म्हणजे हे जे लाईन्स आहेत ह्या लाईन्सना आपण त्यांच्या योग्य फिगर ऑफ स्पीचची काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. चला तर आपण पहिली लाईन बघूया. हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. आता बघा ह्या ओळीमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच योजलेलं आहे, म्हणजे या कवितेमध्ये कोणत्या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग केलेला आहे, तर या ठिकाणी आहे इन्व्हर्शन. आता इन्व्हर्शन म्हणजे काय, तर व्युत्क्रम अलंकार, म्हणून आपण या ठिकाणी सी लिहिणार. आता या ठिकाणी व्युत्क्रम अलंकार. आता व्युत्क्रम याला काय म्हणतो आपण, व्युत्क्रम अलंकार. आता व्युत्क्रम अलंकार का बरं, कारण काय, तर ह्या ओळीमध्ये जी ह्या वर्डची जी रचना आहे, जनरली वर्ड सेंटेन्सची रचना कशी असते, सब्जेक्ट
प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, आहे की नाही. परंतु ह्या कवितेमध्ये ह्या कवितेच्या ओळीची सुंदरता वाढवण्यासाठी ह्या वर्डचा जो क्रम आहे तो म्हणजे जंबल लिहिलेला आहे, इकडे तिकडे लिहिलेला आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असं लिहिलेलं नाही. म्हणून ह्या ओळीमध्ये व्युत्क्रम अलंकाराचा उपयोग केलेला आहे. ओके. दुसरं बघा, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. आता बघा या ठिकाणी कोणत्या अलंकाराचा उपयोग केलेला आहे तर ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास. ॲलिट्रेशन म्हणजे कोणता अलंकार तर अनुप्रास. तर अनुप्रासाचा काय तर बघा, तर ह्या ओळीमध्ये जे आरंभी येणारे जे अक्षर आहे त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. आता आरंभी येणारे अक्षर कोणते आहेत तर बघा डी, डी आहे ना, डार्क अँड डीप. म्हणजे यांचा जो सुरुवातीचे जे लेटर्स आहे त्यांची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणून या ठिकाणी काय तर ॲलिट्रेशन, अनुप्रास अलंकार, बरोबर आहे. त्यानंतरची बघा, अँड माइल्स टू गो, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. बघा, तर या ठिकाणी ज्याप्रमाणे अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी वर्ड्स शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. अँड माइल्स टू गो, गो बिफोर, बिफोर आय स्लीप, स्लीप. म्हणजे प्रत्येक वर्डची प्रत्येक शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणून या ठिकाणी रिपिटेशन अलंकार आहे. म्हणून आपण या ठिकाणी सी, या ठिकाणी ए आणि या ठिकाणी डी. आणि आता लास्ट वन आहे, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर, आहे की नाही. जे क्युअर म्हणजे काय तर स्ट्रेंज, विचित्र. तर माझं जे छोटंसे घोडं आहे ते विचार करत असावं की काय हे विचित्र आहे. तर या ठिकाणी पर्सोनिफिकेशन अलंकाराचा यूज केलेला आहे. आता पर्सोनिफिकेशन काय तर पर्सोनिफिकेशन अलंकार म्हणजे काय तर ज्या ओळीमध्ये, कवितेच्या ओळीमध्ये एखाद्या प्राण्याला किंवा वस्तूला मानवजातीचे जर गुण दिल्या गेलेलं असेल तर त्याला पर्सोनिफिकेशन अलंकार असे म्हणतात. कोणतं अलंकार पर्सोनिफिकेशन. आता पर्सोनिफिकेशन अलंकार म्हणजे काय तर चेतन गुणोक्ती अलंकार. याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण चेतन गुणोक्ती अलंकार. म्हणजे ज्या प्राण्याला किंवा पक्षाला किंवा वस्तूला जर मानवी गुण दिलेले असेल. कारण की जो लिटल हॉर्स आहे मस्ट थिंक, आता विचार करण्याची ही जी क्वालिटी आहे ही कोणाची आहे मानवाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी पर्सोनिफिकेशन चेतन गुणोक्ती अलंकाराचा उपयोग केलेला आहे. आय होप यू अंडरस्टूड. नाउ गो टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ओके. मॅच द वर्ड्स गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. मग आता ए मधील जे वर्ड्स आहेत त्यांना बी ग्रुपमधील त्यांच्या अर्थाशी, मिनिंग्स म्हणजे त्यांच्या अर्थाशी आपल्याला जोड्या लावायच्या आहे, म्हणजे त्यांना मॅच करायचं आहे. आता मिस्टेक म्हणजे चूक, म्हणून इथं एरर काय आहे एरर, मिस्टेक एरर चूक. डाउनी फ्लेक्स. आता डाउनी फ्लेक्स म्हणजे काय तर वर जसं आपण म्हटलेलं आहे डाउनी फ्लेक अलगद खाली पडणारा बर्फ किंवा बर्फ वर्षाव, तर त्याच्यासाठी सॉफ्ट स्नो फॉलिंग. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार ई. वूड्स म्हणजे जंगल, वूड्स म्हणजे जंगल. अँड क्युअर म्हणजे स्ट्रेंज, क्युअर म्हणजे स्ट्रेंज. ओके. सो मिस्टेक्स इज अ एरर, डाउनी फ्लॅक्स इज अ सॉफ्ट अँड स्नो फॉलिंग, वूड्स इज जंगल अँड क्युअर इज अ स्ट्रेंज. ओके. तर या ठिकाणी सी, ई, डी अँड ए. ओके. नाउ नेक्स्ट. Complete the following web diagram by adding suitable describing words in the boxes. One is done for you. एक आपल्यासाठी या ठिकाणी करून दिलेला आहे. आता डिस्क्रायबिंग वर्ड्स काय लिहायचे आहे आपल्याला आता इव्हिनिंगला डिस्क्रायबिंग करणारे वर्ड्स लिहायचे आहे, म्हणजेच आपल्याला ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत. आता इव्हिनिंगला डिस्क्रायबिंग करणारे वर्ड्स कोणते आहेत बघा तर डार्केस्ट इव्हिनिंग, आपण काय म्हटलं आहे डार्केस्ट इव्हिनिंग. स्नोवी इव्हिनिंग काय म्हटलेलं आहे स्नोवी इव्हिनिंग. त्यानंतर प्लीझंट इव्हिनिंग आनंददायी आहे ना इव्हिनिंग. त्यानंतर ग्लूमी इव्हिनिंग, ग्लूमी इव्हिनिंग. त्यानंतर फ्रोस्टी इव्हिनिंग, फ्रोस्टी इव्हिनिंग. आता वाइंड, वेस्ट वाइंड, वेस्ट वाइंड. सॉफ्ट वाइंड है ना,
मऊ वारा, strong wind, then cold wind, and last one is a west east wind, east and west wind. ओके, तर आपण यांचे डिस्क्राईब करणारे वर्ड्स या ठिकाणी लिहिलेले आहे. आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला अशा प्रकारची प्रश्न विचारल्या जातात. ओके, नाउ नेक्स्ट वन, pick out the lines from the poem that contain imaginary, write them in your notebook. म्हणजे इमॅजिनरी लाईन कोणकोणत्या ह्या कवितेमध्ये योजलेल्या आहेत त्याची आपल्याला लिस्ट बनायचं आहे आणि आपल्या नोटबुकामध्ये लिहायचं आहे. ओके, तर चला मित्रांनो, आपण त्या ओळी कोणत्या ते आपण कवितेमधून लाईन आहे बघा, टू कॅच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. म्हणजे पूर्ण जे जंगल आहे ते बर्फाने पसरलेलं आहे अशी एक प्रकारची कल्पना केलेली आहे त्या ओळीमध्ये. दुसरी आहे बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक म्हणजे जे फ्रोझन लेक आहे म्हणजे गोठलेलं जे तलाव आहे अँड द वूड्स आणि जे जंगल आहे त्यांच्या मधोमध ही सुद्धा एक इमॅजिनरी कल्पना केलेली ओळ आहे. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर म्हणजे त्या वर्षाची सगळ्यात डार्केस्ट ही सुद्धा इमॅजिनरी ओळ आहे. अँड द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. सो ऑल दीज लाईन्स फ्रॉम द पोएम इन कंटेन द इमॅजिनरी. ओके, तर ह्या सगळ्या लाईनमध्ये इमॅजिन करण्यात आलेली आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड. नाव नेक्स्ट, नाव द लास्ट वन, प्रिपेअर अ सेट ऑफ क्वेश्चन टू इंटरव्ह्यू. आता प्रिपेअर अ सेट ऑफ क्वेश्चन्स कशाचं, तर इंटरव्ह्यूचं, एका मुलाखतीचे प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या मुलाखतीचे, द पर्सन हू हॅज जस्ट रिटर्न फ्रॉम अ ट्रेक इन द वूड्स. म्हणजे तो जंगलाच्या सफारीहून जस्ट रिटर्न, तो नुकताच काय परत आलेला आहे आणि त्याचे आपल्याला काय घ्यायचे आहे, इंटरव्ह्यू घ्यायचे आहे. मग त्याची इंटरव्ह्यू घ्यायची असेल तर आपल्याला एक प्रश्नाचा संच तयार करावा लागेल, सेट ऑफ क्वेश्चन्स तयार करावा लागेल. मग ते प्रश्न कसे आपण सेट करणार ह्या, तर ते प्रश्न आपल्याला सेट करायचं आहे. दुसरं काय म्हणते, तर अ पर्सन हू हॅज रिसेंटली स्केल्ड माउंट एव्हरेस्ट. म्हणजे तो नुकताच कुठून परतलेला आहे, तर माउंट एव्हरेस्ट. म्हणजे तो माउंट एव्हरेस्ट चढून नुकताच पसरलेला आहे रिसेंटली आणि तेव्हा आपल्याला त्याची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला प्रश्न सेट करावा लागेल. तर अशा प्रकारचा प्रश्नाचा संच आपल्याला तयार करता आलं पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न तयार करत असताना आपल्याला दोन प्रकारची WH टाईप क्वेश्चन्स अँड वर्बल टाईप्स म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब क्वेश्चन्स आपल्याला तयार करता आली पाहिजे. तर आपल्याला प्रश्न तयार करत असताना त्याची रचना माहीत असायला पाहिजे. तर WH वर्ड्स असेल तर WH, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर वर्ब आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. आता ऑक्झिलरी वर्ब असेल तर सगळ्यात पहिले ऑक्झिलरी वर्ब आहे की नाही, तर डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, कुड, शूड, मे, माईट, मस्ट अशा प्रकारचे ऑक्झिलरी वर्ब आधी. आणि WH वर्ड्स असतील तर आपल्याला WH वर्ड्स माहीत आहे, व्हॉट, वेन, व्हाय, हू, whom, which, where आहे की नाही. तर हे हाऊ मेनी, हाऊ मच हे सगळे WH वर्ड्स. तर त्याची रचना अशा पद्धतीने असेल. अँड ऑक्झिलरी वर्बची असेल तर सगळ्यात पहिले ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट अँड लास्ट वन क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न तयार करायची आहेत मित्रांनो. तर चला आपण प्रश्न तयार करूया. ओके, तर जर एखादा व्यक्ती जर नुकताच आता एखाद्या जंगल सफारीवरून तो परत आलेला आहे आणि आपल्याला त्याची इंटरव्ह्यू घ्यायची आहे, तर पहिलं प्रश्न बघा, वेलकम बॅक, हाऊ डिड यू फील व्हेन यू व्हिजिटेड द वूड्स. तुमचं स्वागत करतो. हाऊ डिड यू फील व्हेन यू व्हिजिटेड द वूड्स म्हणजे तुम्ही जंगलाला भेट दिल्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं. दुसरा प्रश्न बघा, व्हॉट वॉज द पर्पज ऑफ युअर व्हिजिट. तुमच्या भेटीचं मुख्य उद्देश काय. डिड यू टेक एनी प्रिकॉशन्स व्हाईल रोमिंग इन द वूड्स. तुम्ही जंगलामध्ये जेव्हा फिरत होते, रोमिंग म्हणजे फिरणे, तेव्हा तुम्ही कोणकोणती काळजी घेतली. प्रिकॉशन्स म्हणजे काळजी. त्यानंतर चौथं प्रश्न आहे बघा, चौथं, व्हिच स्ट्रेंज ऑर रेअर थिंग्स डिड यू फाइंड इन द वूड्स. व्हिच स्ट्रेंज ऑर रेअर थिंग्स डिड यू फाइंड म्हणजे कोणकोणत्या अशा रेअर थिंग्स तुम्ही त्या वूड्समध्ये, त्या जंगलामध्ये तुम्हाला मिळाल्या. आता रेअर म्हणजे काय, तर दुर्मिळ
रेअर म्हणजे दुर्मिळ किंवा स्ट्रेंज म्हणजे विचित्र किंवा दुर्मिळ अशा कोणत्या वस्तू तुम्हाला त्या जंगलात मिळाल्या. डिड यू कम अक्रॉस एनी वाईल्ड ॲनिमल्स अँड व्हॉट वॉज युअर फिलिंग देन. तुमच्यासमोर एखादा जंगली प्राणी आला का आणि तेव्हा तुमचे जे फिलिंग्ज होते ते कसे होते. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण बनवू आणि त्या प्रश्नांची उत्तरे ते व्यक्ती देणार. ओके. हाऊ वेअर यू ॲबल टू गेट युअर फूड, वॉटर अँड अदर इसेन्शियल थिंग्स. मग त्या जंगलामध्ये तुम्ही तुमचं जे अन्न आहे किंवा पाणी आहे ते कसे मिळवले. ओके. हाऊ वेअर यू ॲबल टू गेट. बघा प्रश्नाची रचना कशी आहे. हाऊ आहे ना, हा WH वर्ड आहे, त्यानंतर काय आहे ॲक्झिलरी वर्ब आहे आणि त्यानंतर काय सब्जेक्ट आहे ना, आणि अदर वर्ड्स आणि लास्ट काय क्वेश्चन मार्क. ओके. आता जर व्हर्बल टाईप म्हटलं तर सगळ्यात पहिले ऑक्झिलरी वर्ब आहे, त्यानंतर सब्जेक्ट आहे, त्यानंतर वर्ब आहे ना. तर अशा प्रकारे आपल्याला रचना करता आली पाहिजे मित्रांनो. ओके. देन व्हॉट डिफरन्स डिड यू फाइंड इन द वूड्स अँड द प्लेस वेअर यू लिव्ह. सो व्हॉट डिफरन्स डिड यू फाइंड इन द वूड्स म्हणजे जंगलामधील आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्यांच्यामध्ये कोणकोणतं डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळालं. ओके. नाव नेक्स्ट, वेअर यू ॲबल टू फुलफिल युअर एक्सेप्टेशन्स फ्रॉम द विजिट. आता तुमचे जे ॲबल टू फुलफिल युअर एक्सेप्टेशन म्हणजे एक्सेप्टेशन्स म्हणजे तुमचे फ्रॉम द विजिट म्हणजे तुम्ही ज्या मोहिमेला जी भेट दिल्यात. एक्सेप्टेशन्स म्हणजे आपण काय म्हणतो तर आपली एक्सेप्टेशन्स आपल्या इच्छा आकांक्षा आहे की नाही. सो वेअर यू ॲबल टू फुलफिल युअर एक्सेप्टेशन्स फ्रॉम द विजिट म्हणजे ह्या भेटीमधून तुम्ही कोणकोणत्या तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या. सो व्हॉट शुड बी युअर रोल टू कंजर्व द वूड्स. मग ह्या जंगलाचं संरक्षण करण्यासाठी व्हॉट शुड युअर रोल तुमची भूमिका काय असणार. अँड व्हॉट वूड यू लाईक. बघा हे वर्बल टाईप आहे. वूड यू लाईक टू सजेस्ट द यंगस्टर्स टू अंडरटेक सच एक्सपेडिशन्स वाय. म्हणजे एक्सपेडिशन म्हणजे काय होते तर मोहीम आहे की नाही. मग अशा ह्या जे मोहीम सच एक्सपेडिशन्स वूड यू लाईक टू सजेस्ट यंगस्टर्स तुम्ही ह्या तरुण वर्गांना कोणता सल्ला देणार. अशा मोहिमेसंदर्भात तुम्ही त्या तरुणांना कोणता सल्ला देणार आणि का देणार याबद्दल तुम्हाला माहिती सांगायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला कन्स्ट्रक्ट करता आलं पाहिजे. दुसरं बघा, दुसरं काय म्हणते तर एखादा माउंट एव्हरेस्ट नुकताच चढून आलेला आहे त्याची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. तर बघा पहिला आहे वेलकम बॅक. तुमचं पुन्हा एकदा परत स्वागत आहे. व्हॉट प्रिपरेशन डिड यू मेक बिफोर द क्लाइंब. क्लाइंब म्हणजे चढणे म्हणजे तुम्ही चढण्याच्या पूर्वी कोणकोणते प्रिपरेशन्स तयारी केले. आता डीड आहे म्हणजे पास्ट टेन्समध्ये आहे मित्रांनो, बरोबर आहे. व्हॉट म्हणजे WH वर्ड आहे ना. व्हॉट प्रिपरेशन आहे डीड, त्यानंतर ॲक्झिलरी वर्ब अँड यू इज अ सब्जेक्ट. ओके. व्हॉट डिड यू डू टू स्टे फिट व्हेन यू वेअर ॲट द बेस. म्हणजे तुम्ही बेसवर जाण्यासाठी व्हॉट डिड यू डू फॉर द फिट म्हणजे तुम्हाला तंदुरुस्त होण्यासाठी तुम्ही काय केले. व्हॉट डीड इज अ पास्ट टेन्स आहे ना. तुम्ही काय केले व्हेन यू वेअर ॲट द बेस म्हणजे तुम्ही मोहिमेला चढण्यासाठी जाण्यासाठी ट्रेकिंगला जाण्यासाठी तुम्ही आपल्याला स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय केले. व्हॉट डिड यू डू टू मेक युअर क्लाइंब इंटरेस्टिंग म्हणजे तुमचे जे क्लाइंब आहे चढणे आहे ते इंटरेस्टिंग करण्यासाठी तुम्ही काय केले. ओके. तुम्ही काय केले. ओके. नाव नेक्स्ट व्हॉट फूड डिड यू टेक अलॉंग विथ यू व्हाईल क्लाइम्बिंग. तुम्ही चढत असताना तुम्ही तुमच्यासोबत कोणकोणते फूड्स सोबत घेतले होते अलॉंग विथ सोबत. व्हॉट वॉज द पर्पज ऑफ युअर ॲडव्हेंचर. तुमच्या साहसाचा तो कोणता उद्देश होता. व्हॉट वॉज द पर्पज ऑफ युअर ॲडव्हेंचर. तुमच्या ॲडव्हेंचरचा उद्देश काय होता. देन हाऊ डिड यू फेस डिफिकल्टीज ऑन द वे टू द टॉप. तुम्हाला टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणत्या डिफिकल्टीजला फेस करावं लागलं. ओके. नाव नेक्स्ट व्हॉट इज द मेमोरेबल मोमेंट ऑफ युअर ॲक्सेंट. आता ॲक्सेंट म्हणजे काय होते तर चढण. ॲक्सेंट म्हणजे काय होतं याला चढण म्हणजे व्हॉट इज द मेमोरेबल मोमेंट ऑफ युअर ॲक्सेंट म्हणजे तुमच्या चढणामध्ये तुमचा अविस्मरणीय कोणकोणते क्षण. मोमेंट म्हणजे क्षण होते. व्हॉट वॉज द हार्डेस्ट ॲडजस्टमेंट यू हॅड टू मेक ड्युरिंग द ॲक्सेंट म्हणजे तुमच्या चढण्याच्या वेळी कोणकोणते ॲडजस्टमेंट केले, कोणकोणती जुळवाजुळव केली तुम्ही. ॲडजस्टमेंट म्हणजे
जुड़वा जुड़व है ना. नाउ नेक्स्ट, व्हॉट वेअर यू फिलिंग व्हेन यू स्केल्ड द पीक. पीक म्हणजे एकदम टॉप आहे ना, सगळ्यात उंच असा टॉप. तर व्हॉट वेअर यू फिलिंग व्हेन यू स्केल्ड द टिप, म्हणजे जेव्हा तुम्ही स्केल्ड, आता मोजणे होते आहे ना, स्केल्ड म्हणजे काय होते तर मोजणे. तर तुम्ही जेव्हा पीकवर जाऊन मोजले किंवा पोहोचले म्हणू, व्हॉट वेअर यू फिलिंग्स, तुम्हाला कसं वाटत होते. अँड लास्ट वन, व्हॉट मेसेज वुड यू गिव्ह टू द यंगस्टर्स. मग आजच्या तरुणांना तुम्ही कोणता मेसेज देणार हे सांगा. तर अशा प्रकारचे आपल्याला 10 प्रश्न तयार करावे लागतील आणि हे रायटिंग स्किलमध्ये आपल्याला डेफिनेटली विचारले जाते परीक्षेमध्ये मित्रांनो. तर आपल्याला अशा प्रकारची प्रश्न तयार करण्याची सवय पाडली पाहिजे आणि तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे. सो वी शुड स्टॉप हियर. सो हॅव फन अँड कीप practicing. Okay, see you next video.